श्री गुरु चरित्र अध्याय 7 गोकर्ण महिमा वर्णन नाम. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा आम्हासी, निरोपी जे स्वामी कृपेसी, पूर्वी कवना साक्ष झाली. आणि या 7व्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीमध्ये नामधारक सिद्धांना अत्यंत नम्रपणे विचारतो, स्वामी, मला गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगा. या क्षेत्राची महती पूर्वी कोणाच्या अनुभवाला आली होती काय? कोणाला याची साक्ष मिळाली आहे काय? इथे नामधारकाची केवळ माहिती विचारण्याची इच्छा नाहीये, तर नामधारकाच्या मनामध्ये श्रद्धेतून निर्माण झालेली ती जिज्ञासा आहे. ज्याच्या मनामध्ये खरी जिज्ञासा निर्माण होते ना, त्याला योग्य ज्ञान मिळवण्याचा मार्ग खुला होत असतो. आध्यात्मिक मार्गावरती पहिली गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे मला अजून जाणून घ्यायचं आहे. आणि ही जाणीव नम्रतेतून आलेली आहे. अहंकार म्हणतो मला सगळं माहिती आहे, आणि जिज्ञासा म्हणते मला अजून खूप काही शिकायचं आहे. आणि जिथे मला माहित नाही हे आपण मान्य करण्याची तयारी करतो ना, तिथेच गुरूंचं ज्ञान आपल्या अंतरी प्रवेश करत असतं. एखादा तरुण व्यवसाय सुरू करतो, त्याला थोडे ज्ञान मिळालं की तो म्हणतो की मला सगळा व्यवसाय समजलेला आहे, पण तिथे त्याची प्रगती थांबलेली असते. दुसरा म्हणतो मला या व्यवसायाच्या संदर्भात अजून अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घ्यायचं आहे, शिकायचं आहे. तो प्रश्न विचारत राहतो, केलेल्या चुका स्वीकारतो आणि शिकत राहतो. काही वर्षांनी तो जो दुसरा व्यक्ती आहे तो व्यवसायामध्ये पुढे निघून जातो. ज्याच्यामध्ये जिज्ञासा जिवंत राहते ना, तोच पुढे जातो. आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी म्हणजे नम्र जिज्ञासा. बघा दुसरी ओवी. समस्त तीर्थ सांडूनी, श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आधार केला कवनी, पुराण कथा सांगा मज. मग नामधारक पुन्हा प्रश्न विचारतो, सर्व तीर्थ सोडून श्रीपाद गोकर्णाला का गेले बरं? या गोकर्ण क्षेत्रामागे कोणती प्राचीन अशी कथा आहे का? मग मला ती विस्ताराने सांगा असेल तर. नामधारकाला फक्त बाह्य घटना जाणून घ्यायच्या नाहीयेत, तर त्याला त्या घटनेमागचं कारण आणि तत्वज्ञान सुद्धा समजून घ्यायचं, ही जिज्ञासा आहे. ही जी ओवी आहे ना, आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवते. फक्त काय घडलं एवढं विचारू नका, तर का घडलं हे सुद्धा विचारा. अनेक गोष्टी परंपरेने, रूढी परंपरेने चालत आलेल्या असतात. आपण पूजा करतो, मंदिरात जातो, तीर्थयात्रा करतो, मंत्र म्हणतो, जप करतो, उपासना करतो, पण त्या मागचा अर्थ समजून घेतला तर साधना, उपासना आधी खोलवर रुजत जाते. एखादा व्यक्ती रोज सकाळी सूर्य नमस्कार करतो आणि त्याला कोणी विचारलं की तू काय करतो बाबा, दररोज सूर्य नमस्कार करतो, आणि उत्तर मिळालं सगळे करतात म्हणून मी करतो, तर ही केवळ एक सवय आहे. पण जर त्यांनी सांगितलं मी रोज सूर्यनमस्कार करतो माझ्या शारीरिक लवचिकतेसाठी, माझ्या उत्तम स्वास्थ्य आरोग्यासाठी, शरीर, श्वास आणि मन यांचं समतोल संतुलन साधण्यासाठी मी सूर्यनमस्कार करतो, असं जर त्याला समजलं तर त्याची ती साधना, त्याची ती उपासना अधिकाधिक उत्तमाची होते. परंपरेचं अनुकरण करण्यापेक्षा त्या परंपरेमागे असलेलं तत्व आपण समजून घेतलं पाहिजे. बघा तिसरी ओवी. ज्यावरी असेल गुरूंची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती, वांछा होत असे ज्ञान ज्योती, कृपा सिंधू गुरु राया. मग सिद्ध नामधारकाला सांगायला लागला, ज्याच्यावरती सद्गुरूंची कृपा आहे, गुरूंची कृपा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, त्याच्या मनामध्ये तीर्थ, संत, धर्म आणि आत्मज्ञान ऐकण्याची, श्रवणाची इच्छा निर्माण होते. आणि ही इच्छा बाहेरून निर्माण होत नाही. ही जी इच्छा आहे ती अंतःकरणातील जागृती आहे, जिज्ञासा आहे. आपण अनेकदा प्रश्न करतो की मला अध्यात्मात रस का वाटतो, मला संतांचे, सद्गुरूंचे विचार ऐकावेसे का वाटतात, मला नामस्मरण उपासना का करावीशी वाटते. ही सुद्धा सद्गुरु कृपेची एक खूण मानली जाते. सद्गुरु कृपा म्हणजे एखादा चमत्कार नाही, एखादं वरदान नाही. सद्गुरूंची कृपा म्हणजे अंतःकरणाची दिशा बदलणं. ज्याचे मन पूर्वी केवळ पैशामध्ये, प्रतिष्ठेमध्ये, स्पर्धेमध्ये, विषय भोगामध्ये रमलेलं होतं,
त्यालाच एक दिवस प्रश्न पडतो की या सगळ्याच्या पलीकडे माझं खरं स्वरूप काय आहे बरं. आणि तो प्रश्न म्हणजे ज्ञानज्योतीची पहिली ठिणगी आहे. मोबाईलवरती सतत सतत मनोरंजन करणं, वेगवेगळ्या रील्स पाहणं है ना. मग त्या व्यक्तीला अचानक एखादा संत विचार, सद्गुरूंचा विचार ऐकण्याची इच्छा होते. तो एक विचार त्याच्या मनावरती खोलवर रुजतो आणि नंतर तो व्यक्ती दररोज किमान 10 मिनिटं तरी उपासना नामस्मरण करायला लागतो आणि हळूहळू त्या व्यक्तीचे विचार बदलायला लागतात. ती व्यक्ती बहिर्मुखातून अंतर्मुख होण्याची ती सुरुवात होते. सद्गुरु कृपा आली की बाहेरचं जग बदलण्यापूर्वी मनाच्या आवडी बदललेल्या असतात, आपल्या प्रायोरिटी बदललेल्या असतात. बघा 4थी ओवी, सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगेन तुझ विस्तारेसी एक चित्ते परियसा. मग सिद्ध म्हणतात की नामधारका, तू गोकर्णाचा महिमा विचारलास ना, मी तुला तो सविस्तरपणे सांगतो. पण आता तू एकाग्र चित्ताने ते श्रवण करायचंय, ऐकायचंय. इथे सद्गुरू एक महत्वाची अट सांगतात, नियम आहे एक चित्ते ऐका. ज्ञान मिळवण्यासाठी केवळ सद्गुरू पुरेसे नसतात हो. सद्गुरू आहेतच, श्रोत्यांचं मनही तितकं तत्पर आणि एकाग्र असावं लागतं. बघा सद्गुरू बोलत असतात, पण आपलं मन जर भलतीकडेच असेल तर ते ज्ञान आपल्या अंतरी जाणार नाही. आजच्या काळामध्ये हे विशेष महत्वाचं आहे. आपण अनेकदा काय करतो, प्रवचन ऐकत असतो आणि त्याच वेळेस आपण मोबाईलमध्ये पाहत असतो. आपण देहाने प्रवचनामध्ये असतो, निरूपणामध्ये असतो आणि मनाने मात्र व्हॉट्सअपमध्ये, फेसबुकमध्ये, इंस्टाग्राममध्ये असतो. आई आपल्या मुलाला प्रेमाने एखादी महत्वाची गोष्ट सांगत असते आणि पोरग मोबाईलमध्ये गेम खेळत असते. मग आईने किती चांगला उपदेश संदेश त्याला सांगितला तरी त्याला काही ते लक्षात राहत नाही, त्याला काही ते जमत. पण त्याने जर मोबाईल बाजूला ठेवून दिला आणि आई जे सांगते त्याच्यावरती जर पूर्ण लक्ष दिलं तर जीवनभर त्याच्या ते लक्षात राहणार नाही. बघा ज्ञानाचे दार हे कानांनी उघडत नाही. ज्ञानाचे दार उघडण्यासाठी आपल्याला एकाग्र चित्त उघडावं लागतं. तेव्हाच ते ज्ञान आपल्या अंतरी पोहोचत असतं आणि शाश्वत असं परिवर्तन घडत असतं. बघा 5वी ओवी, पूर्वयुगी इक्ष्वाकु वंशी मित्रसह राजा परियसी प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्व धर्म रत देखा. मग आता सिद्ध कथा सांगायला सुरुवात करत आहे. पूर्वीच्या काळामध्ये इक्ष्वाकु वंशामध्ये मित्रसह नावाचा एक पराक्रमी शूरवीर असा राजा होता. सामर्थ्यवान होता. तो धर्माचं पालन रक्षण करणारा राजा होता. असा तो राजा मित्रसह नाव होतं त्याचं. आणि ही कथा एका अत्यंत महत्वाच्या प्रथेपासून, अत्यंत महत्वाच्या प्रश्नापासून सुरू होते की चांगला माणूस असूनही त्याच्याकडून चूक होऊ शकते का, हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आणि कथा तिथूनच सुरू होते. आणि प्रश्नाचं उत्तर आहे हो. चांगला माणूस असूनही त्याच्याकडून चूक होऊ शकते का, तर हो. मनुष्य कितीही गुणी असला, सद्गुणी असला तरी परिस्थिती आहे, राग आहे, अहंकार आहे, चुकीची संगत आहे, यामुळे त्याच्याकडून चूक होऊ शकते. हो, मनुष्य चुकवू शकतो, अगदी उत्तमातला उत्तम. म्हणून अध्यात्म आपल्याला सतत सावध करत असतो. तू किती उत्तमाचा असला तरी ना चूक होण्याची शक्यता मात्र त्या ठिकाणी आहे. राग आहे, लोभ आहे, विषय वासना आहे, चुकीची संगत आहे. एखादा माणूस अत्यंत प्रामाणिक, मेहनती आणि उत्तम चांगला असतो, पण एका क्षणाच्या रागाच्या भरामध्ये तो एखाद्याला कठोर असा शब्द बोलून जातो आणि त्याची वर्षानुवर्ष असलेली चांगली प्रतिमा डागाळून जाते. त्याची एक चुकीची कृती आणि इतक्या वर्ष जपलेलं त्याचं चरित्र. बघा, म्हणून गुण असणे पुरेसे नाही, सद्गुणांचं रक्षण आपल्याला करावं लागतं. सद्गुण आहेत, उत्तमाची गोष्ट आहे, पण त्या सद्गुणांचं रक्षण करण्यासाठी आपल्याकडे पाहिजे तो विवेक पाहिजे बरं का. सद्गुण असणं महत्वाचं आहे, पण प्रत्येक क्षणी विवेक जागृत ठेवणं हे त्याहून महत्वाचं आहे. बघा 6वी ओवी आहे, राजा सकळ शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर महाभीम विद्या योगी दयानिधी. आणि तो जो मित्र सह राजा आहे ना, तो पराक्रमी आहे, तो धर्म पालन करतो, तो शूर आहे, तो वीर आहे, पण त्यासोबतच तो अत्यंत विद्वान सुद्धा आहे.
शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, वेदश्रुतींचं ज्ञान त्याच्याकडे आहे, तो विवेकी आहे, सोबत पराक्रम आहे, शूरता आहे, वीरता आहे आणि दयाळूपणा सुद्धा आहे. म्हणजेच त्या राजाकडे बुद्धी आहे, शौर्य आहे, ज्ञान आहे, दया आहे, सर्व गुण आहेत, तो सर्व गुण संपूर्ण आहे. परंतु पुढे याच राजाच्या जीवनामध्ये एक मोठी आता दुर्घटना घडणार आहे आणि यातून ग्रंथ आपल्याला सांगत असतो की मनुष्याची खरी परीक्षा त्याच्या गुणांमध्ये होत नाही, तर संकटाच्या क्षणी विवेक टिकतो का याच्यामध्ये त्याची खरी परीक्षा असते, त्याचा खरा पराक्रम तिथे असतो. आपण शांत असताना संयमी असतोच की, है ना, शांत आहे, संयमी आहे, निवांत आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जर कोणी आपला अपमान केला, जर आपल्यावर कोणी टीका केली, तर मग आपला खरा स्वभाव बाहेर येतोच की. एखादा व्यक्ती म्हणतो मी खूप शांत आहे, माझ्यासारखा संयमी नाही आहे की नाही, माझ्यासारखा असा सहनशील नाही, पण ट्रॅफिक मध्ये त्याच्या समोर कोणतरी अशी काडी आडवी घालतं, सिग्नल सुटलेलं असतो, त्याला जायचं असतं, कोणतरी काहीतरी बोलतं तिथं, त्याला संताप येतो. मग कुठं गेला त्याचा शांत स्वभाव, कुठं गेला त्याचा तो संयम? कारण शांतपणा अजून त्याच्या अंतर्मनामध्ये स्थिर झालेला नाही. तो बरोबर आहे, शांतपणा आहे वरवरून, पण तो त्याच्या स्वभावाचा गुण झालेला नाहीये. ज्ञान डोक्यात असणं आणि विवेक संकटाच्या क्षणी वापरणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ह्यांच्यामध्ये फरक आहे. ज्ञान डोक्यात आहे वेगळी गोष्ट, आणि संकटाच्या क्षणी विवेक वापरणं ही सुद्धा वेगळी गोष्ट आहे. बघा सत्वी ओवी काय आहे. असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पराधीसी, प्रवेशला महा वनासी, वसती शार्दूल सिंह जेथे. मग तो जो मित्रसह राजा आहे, महापराक्रमी आहे, शूर आहे, त्याच्याकडे सगळं शास्त्राचं ज्ञान आहे, वेदांचं श्रुतींचं ज्ञान आहे, असा तो राजा एक दिवशी मनोरंजनाच्या साठी शिकारीला निघाला. एका घनदाट अशा महावनामध्ये, तो जंगलामध्ये गेलेला आहे. आणि तिथं काय आहे, शार्दूल सिंह म्हणजे हिंस्त्र प्राणी आहेत बरं की सगळं. शार्दूल म्हणजे वाघ आहे, सिंह आहेत. राजाला माहिती आहे की हे क्षेत्र धोकादायक आहे, वन आहे, तिथं हे सगळे पशुपक्षी असणारच, पशुप्राणी असणारच. पण तो आपल्या शौर्यावरती, आपल्या पराक्रमावरती विश्वास ठेवून त्या वनामध्ये जाण्याचं धाडस करतो, निर्णय घेतो की आपण जायचंय, है ना. कशासाठी निघालाय तो? मनोरंजनासाठी निघालाय. असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारधीसी, शिकारीला निघालाय, विनोदाने, करमणूक, मनोरंजन. इथे जे जंगल दाखवलं ना, जो चाललाय ते दाखवलं ना, महावन, ते कसं आहे, हे बाह्य जग नाहीये, हे तुमच्या आमच्या मनाचं प्रतीक आहे. आपल्या मनामध्येही अनेक वन्य प्राणी असतात. जिथं शार्दूल आणि सिंह दाखवलं ना, मन हे एक जंगल आहे, आणि त्या जंगलामध्ये हे हिंस्र पशु कुठले आहेत? अहंकार, सूडबुद्धी, मत्सर, मोह, वासना, क्रोध आहे, लोभ सुद्धा आहे. आणि मनाच्या जंगलामध्ये प्रवेश केला की या हिंस्र वृत्ती जागृत होत असतात, जाग्या होत असतात, नुसती चाहूल लागायला अवकाश आहे. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल अत्यंत शांत असतो, पण अचानक त्याने आपल्याला अपमानित केलं की आपल्या मनामध्ये असलेला तो क्रोधाचा वाघ, सिंह लगेच डरकाळी फोडून बाहेर येतो. मग आपण आपल्या स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाही. बघा ना, या ओवीचा संदेश आहे की बाह्य जंगलापेक्षा मनाचे जंगल हे अधिक धोकादायक आहे. तो मित्रसह राजा त्या जंगलामध्ये गेला, ते धोक्याचं क्षेत्र आहे. पण ते बाह्य जंगल बघू नका, आपल्या मनाचं जंगल बघा, आणि त्या जंगलामध्ये असलेले ते हिंस्र पशु पक्षी बघा, आहेत, खूप भयंकर आहे. बघा आता पुढं, निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत, भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक. मग राजन, तो जो राजा आहे, मित्रसह राजा, तो महापराक्रमी आहे, विद्वान आहे, आणि तो काय केला, त्या अशा घनदाट अरण्यामध्ये जिथं हिंस्र प्राणी आहेत, त्या जंगलामध्ये निर्जन आहे, तिथं कुठलाही व्यक्ती नाही, आहेत ते सगळे जंगली शिकारी प्राणी आहेत. आणि त्या ठिकाणी तो चाललेला आहे, आणि त्याला त्या ठिकाणी काय दिसलंय, अत्यंत असा भयंकर असा दैत्य दिसलाय. तो दैत्य कसा आहे, ज्वाळाकार आहे, तो जणू अग्नीच्या ज्वाळेसारखा आहे.
राजासमोर तो अचानक ते संकट उभा राहिलं. राजा तयार नव्हता त्याच्यासाठी. आपल्या जीवनामध्येही अशी अनेकदा अचानक अशी संकट येतात. आपण म्हणतो माझं जीवन अगदी सेटल झालंय, सेटल व्यवस्थित चाललंय, रुटीन म्हणतो, रुटीन सगळं झालंय, पण अचानक आजारपण येतं, हॉस्पिटल, नात्यांमध्ये संघर्ष, आरोग्याच्या अडचणी, व्यवसायामध्ये नुकसान, नोकरीचा प्रश्न, आर्थिक संकट. आणि ही सगळी संकट येतात ना, तेव्हा आपण कधीच तयार नसतो. म्हणून उपासना, साधना म्हणजे संकट आल्यावर देव आठवणं नव्हे. ही उपासना साधना म्हणजे संकट येण्यापूर्वी मनाला तयार करण्याची ती गरज आहे. जीवनातील संकट अचानक येते, पण अंतःकरणाची तयारी मात्र आपल्याला रोज करावी लागते. त्यासाठी उपासना करायची, बरोबर. जीवनात काय संकट तर येणारच आहेत, आणि ते अचानक येणार आणि मोठी असणार. बघा आता पुढं त्या राजाचं काय झालंय. राजा देखोनिया तयासी, वर्षत शर झाला कोपेसी, मूर्छना येऊनी धरणीसी, पडला दैत्य तै वेळी. मग राजाने दैत्याला पाहिलं आणि त्याला राग आला. त्याने बाणांचा वर्षाव त्याच्यावरती केला. दैत्य जखमी झाला आणि दैत्य मूर्छित होऊन जमिनीवरती पडला. राजाला वाटलं संकट संपलं, टळलं, पण प्रत्यक्षात मात्र ती संकटाची सुरुवात होती. बघा ना, ही ओवी आपल्याला फार सुंदर अशी शिकवण देते. एखादा शत्रू पराभूत झाला म्हणजे ती समस्या संपलेली नसते. कधी कधी आपण बाह्य समस्या सोडवतो, पण त्या समस्येचं मूळ मात्र तसंच जिवंत राहिलेलं असतं. राग आला म्हणून आपण कोणाला ओरडलो, समोरचा शांत झाला. आपल्याला वाटलं मी ओरडलो, तो शांत झाला म्हणजे प्रश्न सुटला, प्रश्न मिटला, आता काही विषय नाही. पण इथून सुरुवात होते. पण समोरच्याच्या मनामध्ये आता द्वेष भावना निर्माण झालेली आहे. बाहेरचा वाद संपलेला आहे, आता त्या द्वेषाचा, मत्सराचा, काटा काढण्याचा वाद इथून सुरू झालेला आहे. इथं संपलाच नाही तो वाद, वाद तर आता सुरू झालाय. बाह्य विजयापेक्षा अंतर्मनातील शुद्धता महत्वाची आहे. बघा पुढची ओवी. होता तया बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी, पाषाण हानी कपाळी, बंधू शोके करोनिया. आणि मग तो जो मूर्छित पडलेला दैत्य आहे, त्या दैत्याचा भाऊ तिथं जवळ उभा होता. त्यांनी पाहिलं की आपला भाऊ जमिनीवरती पडलेला आहे आणि तो प्रचंड दुःखी झाला, कष्टी झाला. तो आक्रंद करायला लागला, म्हणजे आक्रोश करायला लागला, शोक करायला लागला, आणि दुःखाच्या भरामध्ये त्याने स्वतःच्या कपाळावरती पाषाण मारून घेतला, दगड मारून घेतला, आणि त्याच्या मनामध्ये एकच भावना, सूडबुद्धी पेटली की मला आता माझ्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे. बंधू होता ना त्याचा. इथे कथा आपल्याला सांगते की शोक आला, शोकातून क्रोध आला, आणि क्रोधातून सूडबुद्धी आली. ही मानसिक प्रवासाची सुरुवात दाखवली. एखादी घटना घडते, त्यातून दुःख निर्माण होतं, आणि त्या दुःखातून जन्माला येतो राग, आणि रागातून निर्माण होते सूडबुद्धीची भावना, आणि मग मनुष्य स्वतःचा विवेक गमावून बसतो. हीच पुढे सर्वात मोठ्या असलेल्या संकटाची बीजारोपणाची प्रक्रिया आहे. बघा, एखाद्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं, आपण दुःखी झालो, कष्टी झालो, मग आपलं मन म्हणतं त्याने माझ्या बरोबर असं केलं ना, आता मी त्याला दाखवतोच, आता माझा हिसका त्याला दाखवतो. आणि इथं सोडाचा जन्म सुरू होतो, जन्म होतोच सोडाचा. पण समोरच्याला शिक्षा देण्याच्या नादात आपण स्वतःचं मन विषारी करतो, कलुषित करतो, दूषित करतो, आपली मनस्थिती, आत्मस्थिती ढासळून टाकतो. दुःख आलं म्हणून दोष नाही, पण दुःखाचं रूपांतर सोडात होणं ही अंतःकरणाची घसरण आहे, अधोगती आहे. बघा ना, नामधारकाची जिज्ञासा. आपण या 10 ओव्यांचं बघूयात. ह्या पहिल्या 10 ओव्या एकत्रित संदेश काय देतात की नामधारकाची जिज्ञासा आपण पाहिली, त्यानंतर सद्गुरूंचं ज्ञान पाहिलं, त्यानंतर श्रद्धा पाहिली, एकाग्रता पाहिली, मग मित्रसह राजाचे गुण पाहिले. तो राजा जंगलामध्ये गेला, तिथं त्याला संकट आलं, तो आला, दैत्य समोर आला अग्नीसारखा. मग त्यांनी त्याच्यावरती बाणांचा वर्षाव केला, तो मूर्छित झाला, तो पडला, त्याचा विजय झाला. त्याला असं वाटलं की मी जिंकलो. पण तिथं असलेल्या त्याच्या भावाने शोक केला, आणि त्या शोकातून आता सूड जन्माला आलेला आहे. मनुष्य कितीही विद्वान, पराक्रमी आणि सद्गुणी असला
तरी विवेक हरवला तर एका क्षणाची प्रतिक्रिया त्याच्या जीवनाला वेगळ्या दिशेने घेऊन जाते. म्हणून साधकाने केवळ पूजा नाही तर उपासना, साधना म्हणजे प्रसंग आला की मनाला थांबवणे, मनाला ओळखणे, मनामध्ये योग्य विवेक निर्माण करणे आणि त्यातून निर्णय घेणे. हा जो अध्याय आहे तो असाच पुढे जातोय. क्षणिक क्रोधातून घेतलेला निर्णय अनेक वर्षाचे दुःख निर्माण करू शकतो. म्हणून सद्गुरु कृपा आणि तीर्थ महिमा मनुष्याला पुन्हा शुद्धीच्या मार्गावरती आणू शकतात. बघा 11वी ओवी आहे. काय सांगितलं? प्राण त्याजिता निशाचर बंधुसी म्हणतसे येर, जरी तू होसी माझा सदोहर, सूड घेई माझा तो. आणि मग तो दैत्य आहे, त्या दैत्याचा प्राण जाण्याची, तो जखमी झाला होता, त्या दैत्याची आता प्राण निघण्याची वेळ आलेली आहे, है ना? त्याचा आता प्राण जाणार आहे. त्याला आपल्या भावाचा विचार आला. मृत्यूच्या क्षणी त्याने भावाला सांगितलं की तू माझा काय आहेस? सहोदर, म्हणजे आपण एकाच उदरातून जन्माला आलोय, आपण बंधू आहोत. तू माझा भाऊ आहेस आणि माझ्या मृत्यूचा बदला तू घे. त्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्या मनामध्ये शांतता नव्हती होत्या दैत्याच्या. होता तू सूड. त्याने स्वतःच्या मृत्यूबरोबर सुडाचे बीज भावाच्या मनामध्ये पेरले. मृत्यूच्या क्षणी जो भाव असतो तो आपल्या मनामध्ये, तो किती सामर्थ्यवान असतो ते ओवीतून दिसतं बघा. शेवटचा क्षण आहे, आता तो प्राण निघून चाललाय आणि तिथेही त्याच्याकडे सूडबुद्धी आहे. मनुष्य शरीराने निघून जातो पण त्याचे विचार आणि संस्कार मात्र मागे राहत असतात. म्हणून आपण चांगले संस्कार पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. द्वेषाचे संस्कार दिले तर द्वेषच वाढणार आणि प्रेमाचे संस्कार दिले तर प्रेम वृद्धिंगत होणार, द्विगुणित होणार. घरात वडील सतत म्हणतात की आपल्या अमुक नातेवाईकांशी कधी संबंध ठेवू नकोस. मुलाला कारण माहीत नसतं पण तोही काय करतो, त्या नातेवाईकांबरोबर द्वेषाने वागू लागतो. म्हणजे काय झालं? हा जो द्वेष आहे हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जायला लागलेला आहे. आपण आपल्या मनातून पुढच्या पिढीला प्रेम देतोय की द्वेष देतोय याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. बघा 12वी ओवी. ऐसे बोलूनी बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी, अनेक माया पाशी नर रूप धरिले तया वेळी. दैत्याने भावाला सूड घेण्यासाठी सांगितलं. शेवटची इच्छा, शेवटच्या क्षणापर्यंत सूडबुद्धीनं त्याला सांगितलं की तू याला मारून टाक, यांनी मला मारलंय, तू त्याला मार. दैत्याने भावाला सूड घेण्यासाठी सांगितलं आणि दैत्य मरून गेला. त्याचा मृत्यू झाला, पंचतत्वात तो विलीन झाला. पण त्याचा भाऊ तो शांत बसला नाही. त्याने मायेचा आधार घेतला आणि मनुष्याचं रूप त्यानं धारण केलं. कारण तो दैत्यच होता ना, दैत्याचा भाऊ दैत्य. तो आता राक्षस असून सुद्धा बाहेरून मात्र मनुष्यासारखा दिसू लागला. ही ओवी अत्यंत सूक्ष्म आहे. वाईटपणा नेहमी भयानक रूपातच समोर येतो असं नाही. वाईटपणा कधी कधी सुंदर शब्दामध्ये येतो, वाईटपणा कधी कधी नम्रतेच्या रूपामध्ये येतो, वाईटपणा कधी कधी मैत्रीच्या रूपामध्ये येतो, वाईटपणा कधी कधी मदतीच्या रूपामध्ये येतो. म्हणून संत सांगतात ना की वर्तन पहा, बाह्य रूप पाहू नका, रूप पाहूच नका, स्वरूप पहा. एखादी व्यक्ती अतिशय गोड 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 बोलते, सर्वांसमोर नम्र असल्याचं दाखवते, पण त्याच्या अंतरीमध्ये मात्र निंदा असते, मतभेद असतात, जातीभेद असतो, काहीतरी वेगळं असतं, कपट असतं. आणि तो काय करतो? गोड गोड बोलून सर्वांसमोर नम्र आहे असं भासवून लोकांनाच एकमेकांच्या समोर उभा करतो. भावाला भावाच्या समोर, भावकीला भावकीच्या समोर. घर दुभंगतात, हो कुटुंब दुभंगतात अशांमुळे. बाहेरून रूप उत्तम असतं, चांगला असतो, देखणा असतो, पण अंतःकरणामध्ये काळा असतो. अंतःकरणातील हेतू मात्र त्याचा वेगळा असतो. रूपावर नाही, त्याच्या हेतूवरती आपण लक्ष दिलं पाहिजे. बघा, रूप धरुणी मानवाचे, सौम्य वाणी बोलेवाचे, सेवकत्व करी राजाचे, अति नम्रत्वे बोलुनिया. मग दैत्याने काय केलं? मनुष्याचं रूप घेतलं, तो राजाकडे आला. त्या राजाला अत्यंत गोडगोड 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 बोलू लागला, नम्रपणे त्याच्याशी वागू लागला, त्या राजाची सेवा करू लागला. राजाला वाटलं की अरे हा किती चांगला आणि किती विश्वासू मनुष्य आहे.
पण त्या नम्रतेमागचं, त्या गोडगोड बोलण्यामागचं काय होतं? सूड बुद्धी होती, सूड लपलेला होता. इथे खोट्या नम्रतेचा धोका दाखवलाय. खरी नम्रता मन शुद्ध करते आणि खोटी नम्रता स्वार्थ साधून घेते. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये आपण स्वतःला विचारायला पाहिजे की मी नम्र आहे की माझ्या कामासाठी नम्र असल्याचं नाटक दिखावा मी करतोय. नम्रता हा नैसर्गिक स्वभाव असला पाहिजे. ऑफिसमध्ये एखादा कर्मचारी बॉस समोर खूप गुडगुड 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 बोलतो, पण त्याचा हेतू काम मिळवणं किंवा दुसऱ्याला खाली खेचणं असं असतं. ही नम्रता नाहीये, ही कूटनीती, रणनीती, कपट आहे, छल आहे. हा नम्रता शब्दापेक्षा शुद्ध हेतू महत्वाचा आहे. नम्र शब्द नको, आम्हाला नम्र हेतू पाहिजे, शुद्ध हेतू पाहिजे. बघा 14वी ओवी, सेवा करी नाना परी, सेवकाच्या सारखे मनधरी, कितीक दिवसावरी वनांतरी राजा होता देखा. मग तो जो राक्षस होता, जो मनुष्य रूपामध्ये आला होता, चांगला दिसत होता, चांगला वागत होता, पण मागे सूडबुद्धी होती. त्यांनी विविध प्रकारची सेवा केली त्या राजाची आणि तो इतका विश्वासू असल्यासारखा वागू लागला की राजाला त्याच्यावरती पूर्ण विश्वास बसला. है ना? विश्वास संपादन केला बघा त्यांनी. अनेक दिवस काय झालं, राजा जंगलामध्ये राहिला आणि हा सेवक सुद्धा त्याच्या बरोबर राहील. बघा ते कसं आहे, ते कपट त्याच्यासोबत तो घेऊन फिरतोय. विश्वास ही सर्वात मोठी शक्ती आहे, पण चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास हा अंधविश्वास आहे, तो अत्यंत धोकादायक असतो. विश्वास ठेवू नये असं नाही, विश्वास ठेवावा, पण विश्वासासोबत विवेक पाहिजे. व्यवसायामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण खूप खूप जवळ घेतो, त्याला सर्व आर्थिक माहिती देतो, त्याला भागीदारी देतो, सगळ्या निर्णयामध्ये त्याला आपण सहभागी करतो, सामील करतो, पण त्याची पार्श्वभूमी, त्याचा प्रामाणिकपणा किंवा हेतू आपण तपासत नाही. नंतर आपली फसवणूक झाली की आपण म्हणतो मी त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला होता. अहो, तुमचा विश्वास चुकीचा नव्हता, विवेकाशिवाय ठेवलेला विश्वास चुकीचा होता. त्या विश्वासाला विवेकाची जोड नव्हती. विश्वास ठेवा, पण विवेक अखंड जागृत ठेवूनच विश्वास ठेवा. बघा, समस्त मृग जिंकोनी, दुष्ट जीवा ते वधोनी, राजा आला परतोनी, आपुल्या नगरा परियेसा. मग राजाने जंगलामध्ये त्याचं शिकारीचं कार्य जे होतं ते पूर्ण केलं. त्याने अनेक प्राण्यांना जिंकलं, दुष्टांचा नाश केला आणि शेवटी तो आपल्या नगरामध्ये आला, त्याच्या ग्रामामध्ये तो परत आला. त्याला वाटलं की आता माझं कार्य पूर्ण झालं, संपन्न झालं, पण त्याच्या आयुष्याची खरी परीक्षा अजून बाकी होती बरं का. आपण अनेकदा बाहेरच्या समस्या सोडवतो आणि आपल्याला असं वाटतं की आता काही सगळं ठीक आहे, अलबेल आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण आतली समस्या मात्र दुर्लक्षित असते. बाह्य शत्रूला हरवणं सोपं असू शकतं, पण क्रोधाला, अहंकाराला कोण हरवणार ना? लोभ आहे त्याला हरवायचं आहे, मत्सर आहे, विषय वासना आहे, त्यांना हरवणं हे अत्यंत कठीण कठीण आहे, महाकठीण आहे. बाहेरचा शत्रू परवडला हो, पण आतले शत्रू आपल्याला कधी जिंकू देत नाही, ते हरवतात बरं का. एखाद्या व्यक्तीने व्यवसायामध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकले, पण त्याच वेळी त्याच्या मनामध्ये अहंकार वाढला. म्हणजे बाहेरचा शत्रू आता हरला, पण त्याच्याच मनामध्ये अहंकार नावाचा शत्रू तो मात्र उठून उभा राहिलेला आहे. आणि जेव्हा त्याने त्याला मागे टाकलं, अहंकार वाढला ना, अहंकार जिंकला बरं का. बाहेरचा शत्रू हरला, तो प्रतिस्पर्धी हरला, पण त्याच्या अंतरात्म्यामध्ये मात्र अहंकार वाढीस लागला, अहंकार जिंकला. खरा विजय बाहेरच्या जगावर नव्हे तर स्वतःच्या मनावरती मिळवायचा असतो. बघा 16वी ओवी, ऐसे असता एके दिवशी, पितृ श्राद्ध आले परियसी, आमंत्रण सांगे ऋषींसी, वशिष्ठाधिक परियसा. मग एक दिवस राजा त्याच्या घरी पितृश्राद्धाचा प्रसंग त्या ठिकाणी येतो. राजाने अत्यंत श्रद्धेने ऋषी मुनींना आमंत्रण दिलं, बोलवलं, आदराने बोलवलं. त्यामध्ये महान ऋषी वशिष्ठ हे सुद्धा, यांचा सुद्धा समावेश होता. राजा धर्माचे पालन करण्यासाठी हा विधी करत होता. अत्यंत महत्वाचा संदेश असा आहे की धर्म कार्य करताना बाह्य विधी इतकंच अंतःकरणाची शुद्धता महत्वाची असते. राजाचा हेतू उत्तमाचा होता, चांगला होता,
पण पुढे एका चुकीच्या व्यक्तीमुळे आता तो संपूर्ण जो कार्यक्रम आहे, जो संपूर्ण प्रसंग आहे, त्याला मात्र कलाटणी मिळणार होती. आपण एखाद्या चांगल्या कामासाठी पैसे देतो, पण ते पैसे चुकीच्या व्यक्तीच्या हातातून चुकीच्या ठिकाणापर्यंत पोहोचतात. आपला हेतू उत्तम असतो, चांगला असतो, पण व्यवहारामध्ये सावधपणा गरजेचा होता, तो नव्हता. बघा ना, चांगला हेतू आहे, चांगली कृती आहे, चांगली व्यक्ती आहे, तर धर्माची पूर्तता होणारच आहे, धर्माला पूर्णत्व येणार आहे. बघा पुढची ओवी 17वी. ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक, करवी तसे सविवेक, कापट्टे होता सेवक, तया स्थानी ठेविला. मग काय झालं, राजाने जे काही श्राद्ध होतं त्या श्राद्धाच्या स्वयंपाकाची व्यवस्था केली होती, जेवणाची व्यवस्था केली होती, योग्य प्रकारे सर्व तयारी सुरू होती, सुरळीत चाललं होतं सगळं. पण ज्या सेवकावरती राजाने विश्वास ठेवला होता, जो प्रत्यक्षामध्ये कपटी राक्षस होता, त्या राक्षसाचा भाऊ होता ना तो तो राजाबरोबर गोड गोड बोलायचा, विश्वास संपादन केला होता, तो जंगलामध्ये पण ते दोघे गेले होते. आता राजा त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवू लागला. राजाने त्याच सेवकाला स्वयंपाकगृहाची जबाबदारी दिली. राजाला सत्य कुठं माहित होतं ना, काय प्रकार आहे, राजाला नव्हतं माहित. राजा तर वरवरून त्याला बघत होता. इथे अविवेकी विश्वासाची किंमत आपल्याला दिसणार आहे या ओवीमध्ये. आपण आपल्या जीवनामध्ये काही लोकांना अशा जागी बसवतो की त्यांचा प्रभाव मोठा असतो, घरामध्ये, व्यवसायामध्ये, संस्थेमध्ये, मुलांच्या संगोपनामध्ये आणि आपल्या मनामध्ये सुद्धा. बरं का, आपण कोणाला आपल्या मनाच्या स्वयंपाकघरात प्रवेश दिलाय, विचारलं पाहिजे. हा महत्वाचा प्रश्न आहे. आचारी कोण आहे? जर आपण सतत नकारात्मक लोकांबरोबर राहिलो तर त्यांच्या विचारांचा परिणाम आपल्या मनावरती होतो. हळूहळू आपण सुद्धा नकारात्मक होतो. हे होऊच शकत नाही, शक्यच नाही, लोकच वाईट, समाजच नालायक, त्यामुळे काही होणार नाही, ही नकारात्मक भूमिका आपल्या मनामध्ये यायला लागते. आणि आपल्या मनाचा स्वयंपाक कोण करतंय? आपल्या मनाच्या स्वयंपाकघरामध्ये कोण आहे? नकारात्मक, सगळं नकारच चालू आहे इथं. शक्य नाही, हे नको, ते वाईट आहे, काही होणार नाही, माझ्यामध्ये ती क्षमताच नाही, असलेच विचार निगेटिव्ह ज्याला आपण जवळ करतो ना, त्याला आपल्या जीवनामध्ये प्रभाव टाकण्याचा अधिकार आपण देऊन टाकलेला असतो, प्रभावित होतो आपण. बघा पुढची उभी. राजा म्हणे तयासी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागेल भाणसी, सर्व आणूनी त्वा द्यावे. राजाने त्या सेवकाला, जो स्वयंपाकगृहामध्ये, त्याला ऍक्सेस दिला, तो आता वापर, ते स्वयंपाक जे आहे ना ते कर, त्या स्वयंपाकाच्या ठिकाणी तू उपस्थित राहा आणि ऋषीवर्य जे जे मागतील त्यांना काय हवं नको ते लगेच त्वरित आणून दे. राजाचा पूर्ण विश्वास त्या सेवकावरती होता, पण त्याला तो सेवा देण्याची जबाबदारी देत होता की नाही. राजाने सांगितलं होतं तू सेवा कर या ऋषीमुनींची, त्यांना अन्न देऊ. तोच त्याचा सर्वात मोठा शत्रू होता हे त्या राजाला माहित नव्हतं, सत्यच माहित नव्हतं ना. इथे एक अत्यंत सूक्ष्म असा आध्यात्मिक अर्थ आहे की बाहेरचा शत्रू आपल्याला दिसतो, पण आतला शत्रू ओळखणं अत्यंत कठीण हो. हे आतले कोण आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह, मद, मत्सर, संशय, चिंता, वासना, हे आपल्या आतमध्ये कंटिन्यू आहेत. खिचडी खिचडी म्हणतात ना, खिचडी पकरी आहे, या सगळ्यांची मिळून खिचडी चालू असते. आपणच त्यांना अधिकार दिलेला आहे, आपल्या आतमध्ये बसलेले आहेत, आपणच त्यांना खतपाणी घालून त्यांना उभा केलं. आपल्याला माहिती आहे की मोबाईल जास्त वापरणं हे नुकसानकारक आहे, धोकादायक आहे, तरी पण आपण मोबाईल हातामध्ये घेतोच की, वापरतोच की. मग थोड्या दिवसानंतर आपण मोबाईल नियंत्रित नाही करत, तो मोबाईल आपल्याला नियंत्रित करायला लागतो. आपण काय केलं, त्या मोबाईलला आपलं मालक बनवून टाकलं. ज्याला आपण अधिकार देतो तोच आपल्या जीवनाची दिशा ठरवत असतो. बघा पुढची उभी. अंगीकारोनी तो सेवक, नरमांस आणूनी देख, कपट्या भावे करवी पाक, केली शाक तया वेळी. तो जो सेवक होता, ज्याच्यावरती अत्यंत विश्वास त्या राजाने टाकला होता, एवढी मोठी जबाबदारी दिली होती, त्या कपटी सेवकाने राजाची आज्ञा मांडल्यासारखं केलं बरं का, दाखवलं ना. तो होता गोडगोड बोलायचा, चांगलं वागायचा, सेवा करायचा राजाची, पण त्याच्या मनामध्ये मात्र सूड बुद्धी होती, सूड होतं, मत्सर होता, त्याच्याबद्दलच द्वेष होतं. त्यानं काय केलं, जाणून बुजून, अगदी ठरवून नरमांस
मानवी मांस आणलं आणि ते स्वयंपाकामध्ये मिसळून टाकलं. बाहेरून तू राजाची सेवा करत होता, पण प्रत्यक्षात तू राजाच्या धर्मकार्यालाच कलंक लांछन लावण्याचं काम तो करत होता. ही ओवी कपट्या स्वभावाचं अत्यंत प्रभावी चित्रण आहे. कपट म्हणजे बाहेर काही आत काही असं ते कपट असतं. पण अध्यात्मात हा प्रश्न महत्वाचा आहे. आपण बाहेरून भक्ती करतो पण मनामध्ये द्वेष ठेवतो का, हे पण कपटच आहे. बरोबरून जायचं, आरती म्हणायची, पूजा करायची, धूप दीप लावायचा ना आतून मात्र द्वेष करायचा. देवापुढे नमस्कार करतो आणि शेजारच्या माणसाला कोपरा मारतो, त्याला तुच्छ समजतो, हो बाजूला म्हणतो. तुला काय कळतं? हातामध्ये नामस्मरण असतं, नामस्मरण करण्यासाठी स्मरणिका असते, पण मनामध्ये मात्र द्वेष असतो, मत्सर असतो. एखादा व्यक्ती म्हणतो की मी तुझ्या यशाने आनंदी आहे, अरे भारी झालं तुझं प्रमोशन मिळालं, आणि मनामध्ये आतल्यात विचार करतो माझ्यापेक्षा पुढे गेलं हे. ही कपट भावना आहे, कपट भावना आहे. देवाला बाह्य पूजा नको असते हो, अंतःकरणातील प्रामाणिकपणा असतो. हा दिखावा झाला बरोबरचा. बघा पुढं, ठाय घालिता ऋषेश्वरांसी, पहिलेच वाढिले नर माणसासी, पाहता कोप आला वशिष्ठांसी, दिधला शाप तये वेळी. मग सर्व ऋषीवर्य भोजनासाठी एकत्र बसले आणि त्या कपटी सेवकाने सर्वप्रथम त्यांना ते अपवित्र, ते नरमांस मनुष्य मांस असलेलं ते अपवित्र अन्न त्या ऋषींना वाढलं. वशिष्ठ ऋषींनी ते पाहिलं, त्यांना अत्याधिक क्रोध आला, कारण त्यांच्या समोर हे अत्यंत घाणेरड असं घोर अपराध घडलेला होता आणि त्यांनी त्या मित्रसह राजाला शाप दिला. इथे एक मोठं वळण येतं. चूक केली त्या सेवकाने आणि परिणाम कोण भोगतय? शाप कोणाला दिलाय? राजाला दिलाय. ही ओवी जीवनातील संगत आणि जबाबदारी यांचा मोठा धडा देते. आपण ज्यांना काम सोपवतो ना, त्याच्यावर केवळ त्याचीच नाही तर काही प्रमाणात आपल्या निर्णयाची सुद्धा जबाबदारी असतेच. म्हणून विवेकाने माणसे निवडणं हे अत्यंत गरजेचं असतं. एखाद्या कंपनीचा मालक एखाद्या कर्मचाऱ्याला, कामगाराला चुकीची कामे करण्याची संधी स्वतःहून देतो, मग तो कर्मचारी फसवणूक करतो. मग काय करतो? कायदा मालकाला प्रश्न विचारतो, तुम्ही नियंत्रण नाही का ठेवत? म्हणजे चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला आंधळा विश्वास कधी कधी आपल्यालाच महागात पडत असतो. आपण कोणाला जबाबदारी देतो याचा परिणाम शेवटी आपल्या जीवनावरती सुद्धा होत असतो. बघा या ओव्या कसा आहे, हा प्रवास कसा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आला तो सूड है ना, 11 ते 20 या 2 ओव्यांचा सारांश आपण बघूया. या 10 ओव्यांचा सारांश. सुडातून आलं कपट, कपटातून आलं ते खोटं रूप घेतलं त्या राक्षसानं मानवी देह, त्यांनी खोटी नम्रता दाखवली, त्यानं खोटा विश्वास संपादन केला, त्यानं मग राजाने त्याच्यावरती जबाबदारी दिली धर्मकार्य करण्यासाठी, आणि त्या जबाबदारीतून एक विनाशकारी परिणाम आला. आता श्राप दिलेला आहे वशिष्ठांनी त्या राजाला, चूक केली सेवकाने आणि श्राप भेटतोय राजाला. बघा यातून आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे, वाईट व्यक्तीची ताकद त्याच्या सामर्थ्यामध्ये नसते, तर आपणच त्या वाईट व्यक्तीला दिलेल्या विश्वासामध्ये त्याचं सामर्थ्य असतं. मनातील सूड भावना कधीच स्वतःपुरती राहत नाही है ना, ती सूड भावना योग्य संधी शोधत असते आणि मग ती लगेच रूप बदलते आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये संकट उभा करते, निर्माण करते. म्हणून साधकाने 3 गोष्टी तपासल्या पाहिजेत. माझ्या मनात कोणाबद्दल सूडबुद्धी भूमिका आहे काय? मी बाहेरून जसा दिसतो तसाच आतून आहे काय? मी कोणाला माझ्या जीवनावर किती अधिकार दिलेले आहेत? हे प्रश्न, हे 3 आत्मपरीक्षण आपण केलीच पाहिजे. बघा ना याच्या पुढची ओवी कशी आहे, 21वी ओवी आहे. वसिष्ठ म्हणे रायांसी, नरमांस वाढिले अम्मासी, त्वरित ब्रह्म राक्षस होशी, म्हणून शाप दिला. बघा वशिष्ठांच्या समोर त्या कपटी सेवकाने ते नरमांस असलेलं भोजन वाढलं. वशिष्ठांना जेव्हा हे वाढलं गेलं तेव्हा ते अत्यंतिक क्रोधी झाले, संतप्त झाले आणि त्यांनी राजाला श्राप दिला. ते राजाला म्हणाले, राजा आम्हाला नरमांस वाढलं गेलं आहे
हा अत्यंत घोर अपराध आहे, त्यामुळे तू ब्रह्म राक्षस होशील. राजाला या घटनेची काही कल्पना नव्हती, पण हा शाप उच्चारला गेला ना राजासाठी. चूक केली सेवकाने, भोगतोय राजा. इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. चूक दुसऱ्याने केली, शिक्षा मात्र राजाला भोगायची. ही कथा आपल्याला सांगते की जीवनात केवळ माझा हेतू चांगला होता एवढं पुरेसं नसतं. आपल्या कृतींचे परिणाम सुद्धा असतात बरं का. आपण कोणावर विश्वास ठेवतो, कोणाला अधिकार देतो, कोणते निर्णय घेतो, याची जबाबदारी ही आपलीच असते. व्यवसायाचा मालक स्वतः फसवणूक कधीच करत नाही, तो मालक असतो. पण त्याने चुकीच्या व्यक्तीला ती जबाबदारी दिलेली असते, अधिकार दिलेले असतात त्या मालकाने, आणि तो व्यक्ती काहीतरी गैरव्यवहार करतो, काहीतरी चुकीचं काम करतो आणि नुकसान मात्र मालकाचं होत असतं. म्हणून निर्णयाची जबाबदारी हा आपल्या कर्माचा एक भाग आहे. कर्म फक्त कृतीची नसतात, तर योग्य अयोग्य व्यक्तीची निवड हे सुद्धा कर्मच आहेत. बघा पुढं 22वी ओवी. शाप देतात वेळी, राजा कोपला तत्काळी, अपराध नसता प्रबळी, वाया मज का शापिले. वशिष्ठांनी शाप दिल्यावरती राजाला सुद्धा प्रचंड राग आला. राजा म्हणाला, मी कोणताही अपराध केलेला नाही, मग मला असा शाप का दिला. राजाचं म्हणणं काही अंशी योग्य आहे, थोडंफार योग्य आहे, पण त्याच्या मनात आता न्यायाचा प्रश्न नसून त्याचा क्रोध वाढायला लागला. राजाचाही क्रोध सुरू झालाय वाढायला, सुरुवात झालेली. इथे एक अत्यंत सूक्ष्म फरक समजतो. अन्यायाविरुद्ध उभे राहणे वेगळं आणि क्रोधाच्या भरामध्ये प्रतिक्रिया देणे वेगळं. दोन वेगवेगळ्या गोष्टी. आपल्यावर अन्याय झाला तरी विवेकाने वागायला हवं, विवेकानेच निर्णय घ्यायला हवेत. कोणी आपल्यावर खोटा आरोप केला, आपण म्हणू शकतो की हा आरोप चुकीचा आहे, मी सत्य तुम्हाला स्पष्ट करून उलगडून दाखवतो, हा विवेक झाला. पण तू माझ्यावर आरोप का केलास, आता मी तुला बघतोच, आता तुला मी हिसका दाखवतो, इंगा दाखवतो, हा मात्र क्रोध आहे. दोघांची सुरुवात एकाच घटनेतून झाली, पण परिणाम मात्र वेगवेगळे आहेत. अन्याय झाला तरी विवेक सोडू नये, कारण क्रोध न्यायालाही अन्यायामध्ये बदलू शकत असतो. बघा पुढची ओवी. नेने मांसपाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला, वृथा आमुते शाप दिधला, आपण शापिण म्हणत असे. राजा म्हणतो, हे नरमांस कोणी शिजवले हे मला माहित नाही, मी अशी कोणतीही आज्ञा दिलेली नव्हती, तरी मला विनाकारण शाप दिला, आता मी सुद्धा तुम्हाला शाप देतो. राजाच्या मनामध्ये आता क्रोध पूर्णपणे जागा झाला. तो सत्य सिद्ध करण्याऐवजी शापाला प्रतिशाप देण्याच्या तयारीमध्ये आहे. आपल्या जीवनामध्ये मोठ्या चुका अनेकदा आपण करतो. पहिल्या चुकामुळे होत नाही, पहिल्या चुकीवर दिलेल्या चुकीच्या प्रतिक्रियेमुळे त्या मोठ्या मोठ्या चुका होत जातात. पहिली घटना आपल्यावरती अन्याय, दुसरी घटना आपला क्रोध, तिसरी घटना आपली प्रतिक्रिया, आणि मग ही संकट हळूहळू वाढत जातात, कमी होतच नाहीत. एखाद्या व्यक्तीने आपल्याला चुकीचा मेसेज पाठवला, आपण रागारागाने त्याला उत्तर दिलं, समोरच्याने त्याला रिप्लाय दिला रागारागाने, मग आपण आणखीन कठोर बोललो, समोरचाही अजून कठोर बोलायला लागला. काही मिनिटांमध्ये छोटा गैरसमज मोठ्या भांडणामध्ये पार हाणामारीपर्यंत गेला विषय. घटना आपल्या हातात नसते, पण त्या घटनेवरची असलेली प्रतिक्रिया मात्र आपल्या हातात नक्कीच असते. बघा पुढं. उदक घेऊन अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी, तव राजपत्नी येऊनी जवळी, वरजी आपुले पती ते. राजाने हातात पाणी घेतले, तो वशिष्ठांना शाप देणारच होता, तेवढ्या त्या राजाची पत्नी मदयंती तिथे आली. बर का, तिथे आली, ती पत्नी आली, तिने ती परिस्थिती पाहिली आणि काय केलं, आपल्या पतीला थांबवलं. जेव्हा मनावरती क्रोधाचं वादळ येतं ना, तेव्हा विवेकाचा एक शांत आवाज आपल्याला थांबवू शकतो. कधी तो आवाज सद्गुरूंचा असतो, कधी आई वडिलांचा असतो, कधी तो आवाज जीवनसाथीचा म्हणजे बायकोचा, नवऱ्याचा असू शकतो, कधी एखाद्या मित्राचा.
पण आपण तो आवाज ऐकला पाहिजे, बरं का, ऐकला पाहिजे. आपण एखाद्याला रागात फोन करून कठोर बोलतो, तेवढ्याच जवळची व्यक्ती म्हणते, आता फोन करू नको, आधी शांत हो. मी आता फोन करत नाही, नंतर करतो, शांत झालं की आपण बोल. ती छोटी सूचना मोठा वाद टाळू शकते, बरोबर ना. रागारागामध्ये चाललंय, पण आता वेळ दिला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला वेळेचं औषध असतं. क्रोधाच्या क्षणी आपल्याला थांबवणारी व्यक्ती म्हणजे त्या क्षणी झालेली आपल्यावरती सद्गुरु कृपा असते. बघा 25वी ओवी, पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंधुनी तयांचे चरण धरी, तेने भवसागर तरशील. मग ती राणी, राजाची बायको, राजाला समजावून सांगते की गुरूंना शाप देणे हे अत्यंत मोठा दोष आहे, अपराध आहे. तुम्ही त्यांना शरण जा, त्यांना नमस्कार करा आणि त्यांची क्षमा मागा. ती पतीचा अपमान करत नाहीये. राजा आहे तो आणि राणी आहे, तरी ती त्याला तसं सांगते. यातून त्या पतीचा अपमान नाही करत आहे, त्या राजाचा अपमान नाहीये, तर ती पत्नी त्या नवऱ्याला सत्य दाखवत आहे. ती राणी त्या राजाला सत्य दाखवून देत आहे. आणि हीच खरी आपल्या जीवनसाथीची भूमिका असली पाहिजे. खरी साथ म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही बरोबर असं नाही. तू माझा नवरा, मी तुझी बायको, मग जी तू प्रत्येक गोष्ट करशील ती बरोबरच, असं म्हणणं योग्य नाही. खरी जीवनसाथी, खरी साथ म्हणजे चुकीच्या क्षणी इथं थांबा, इथं थांबलं पाहिजे, हे करू नका, हे योग्य नाही, हे अविवेकाचं कृत्य आहे, हे सांगण्याचं धैर्य आहे. तो खरा जीवनसाथी आहे. एखादा मित्र चुकीच्या गुंतवणुकीत मोठी रक्कम टाकणार आहे शेअर मार्केटमध्ये, जर आपण त्याला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो, करून टाक जाऊ दे, तर आपण मित्र नाहीत. तर मित्र प्रेमाने समजावून सांगतो, खरा मित्र असेल तर तो म्हणतो, एकदा पुन्हा बघा, विचार कर, तपासून बघ, तू जिथं पैसे टाकतोय, इन्व्हेस्टमेंट करतोय ना, जरा रिस्क वाटते. आणि ही खरी मैत्री आहे. जो आपल्याला चुका दाखवतो तो आपला विरोधक नसतो, अनेकदा तोच आपला खरा हितचिंतक असतो. मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळीचे उदक जाण, टाकी आपुले चरणावरती. मग राजाने पत्नीचे शब्द ऐकले, बरं का, ऐकले. राजा क्रोधामध्ये असताना सुद्धा तो जो पत्नीनं दिलेला एक आवाज आहे ना, राजाने ऐकला. त्याला जाणवलं की क्रोधाच्या भरामध्ये तो खूप मोठी चूक करायला निघाला होता. त्याने हातामध्ये जे काही उदक म्हणजे पाणी घेतलं होतं, वशिष्ठांना शाप देण्यासाठी, ते आता वापरलं नाही आणि ते पाणी त्याने स्वतःच्या पायावरती सोडून दिलं. ही घटना अतिशय सुंदर प्रतीक आहे की क्रोधाचा वेग थांबवून स्वतःचं नियंत्रण ठेवणं हीच खरी सामर्थ्यवान शक्ती आहे. सामर्थ्यवान असणे म्हणजे दुसऱ्याला हरवणे नाही. सामर्थ्यवान असणे म्हणजे स्वतःच्या क्रोधाला हरवणं म्हणजे खरं सामर्थ्य आहे. तुम्हाला जर एखाद्याला कठोर उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही मेसेज लिहिता की नाही? तो मेसेज टाईप करता, त्याला वेळ लागतो टाईप करायला. मग तो पाठवण्यापूर्वी थांबता, तो मेसेज स्वतःच पुन्हा वाचता आणि तो मेसेज स्वतःच डिलीट करता. ही तुमची कमजोरी नव्हती, ही दुर्बलता नव्हती, हा तुमचा आत्मसंयम होता. त्या क्षणी ठरवलं की याला मेसेज करायचा आणि मग तुम्ही टाईप करायला लागलात. टाईप केलात, पण पाठवायच्या आधी एकदा वाचू म्हटलात. एकदा वाचता वाचता त्याचं मन परिवर्तन झालं आणि तो मेसेज डिलीट झाला. ज्याला स्वतःच्या प्रतिक्रियेवरती नियंत्रण आहे तोच खरा सामर्थ्यवान. बघा पुढची ओवी, शाप देता कलश्म पाणी, पडले राजाचे चरणी, कलश्मन पाद नाम म्हणून, ब्रह्म राक्षस झाला तो राव. मग राजाच्या हातातील शापाचे पाणी त्याने स्वतःच्या पायावरती पडले. त्या पाण्यामुळे त्याचा पायांना कलंक लागला. ते पाणी होतं, ते उदक होतं, ते शाप देण्यासाठी होतं, ते त्यांनी पायांवरती टाकलं. मग त्याला काय झालं, कलमशपाद असं नाव ते प्राप्त झालं है ना. आणि वशिष्ठ ऋषींमुळे तो ब्रह्मराक्षस झाला बरं का. ही ओवी आपल्याला एक मोठं तत्व सांगते की दुसऱ्याला
देण्यासाठी उचललेलं विष आपल्याच हातात प्रथम येत असतं. दुसऱ्याला विष द्यायचं पण तुलाच घ्यावं लागल बाबा, हातात घ्यावं लागल, मग तेव्हा त्याला पाचशील बिच्शील. क्रोधाचे विष आपण दुसऱ्यावर फेकण्याआधी ते स्वतःला जाळून टाकतो. एखाद्या व्यक्तीचा आपण द्वेष करतो, आपण सतत म्हणतो की त्याच्यामुळे माझं जीवन खराब झालं, पण प्रत्यक्षात तो माणूस आपल्या विचारांमध्ये सतत राहतो. आपली झोप जाते, आपलं मन अस्वस्थ होतं, बीपी वाढतो. म्हणजे द्वेष आपण दुसऱ्याला देऊ पाहतो, पण आपणच तो विषाचा प्याला पित असतो बरं का. द्वेषाचं पहिलं नुकसान ज्याच्यावर आपण करायचं त्याचं नाही होत नुकसान. द्वेषाचं पहिलं नुकसान आपल्या स्वतःच होतं, आपल्या मनाचं होतं, आपल्या मानसिकतेचं होतं, शरीराचं सुद्धा होतं. राजपत्नी येऊनी पर्यसी लागली वशिष्ठ चरणासे, उद्धरी स्वामी बाळकासे, एवढा कोप काय मज. बघा, त्या मदयंती म्हणजे ते राजाची पत्नी है ना, मित्रसह राजाची पत्नी मदयंती हिनं परिस्थितीचं भान ठेवलं आणि परिस्थिती आणखी बिघडू न देता ती काय केली, वसिष्ठांच्या चरणी लागली, तिनं जाऊन नमस्कार केला. ती म्हणाली, माझ्या पतीचा उद्धार करा. एवढा कठोर शाप, एवढा कठोर कोप कशासाठी? ती स्वतःचा अहंकार बाजूला ठेवते आणि स्वतःच्या नवऱ्यासाठी, पतीसाठी ती सद्गुरूंना शरण जाते. ही ओवी शरणागती शिकवते. शरणागती म्हणजे पराभव कधी नव्हताच. शरणागती म्हणजे माझ्या अहंकारापेक्षा सत्य मोठं आहे हे स्वीकारणं म्हणजे ती शरणागती. दोन व्यक्तींमध्ये मोठा वाद झाला. एक व्यक्ती म्हणते मीच बरोबर, दुसरा म्हणतो आपण दोघेही शांत होऊया, सत्य काय ते पाहूया आणि मग ठरवूया. म्हणजे काय दुसरा व्यक्ती दुर्बल आहे, कमकुवत, कमजोर आहे का? अजिबात नाही. दुसरा व्यक्ती जो आहे ना, तो अहंकारापेक्षा नात्याला मोठं मानतो, म्हणून त्याने ती तशी भूमिका घेतली. अहंकार सोडून सत्यापुढे नतमस्तक होणं म्हणजे खरी शरणागती आहे. बघा, करुणा वचन ऐकोनी शांत झाला वशिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमोनी पुनरपी राजा होशील. मग मदयंतीचे करुण शब्द वशिष्ठांनी ऐकले, श्रवण केले, त्यांचा क्रोध शांत झाला आणि त्या राजाला, त्या मित्रसह राजाला त्यांनी जो ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला होता, त्याला त्यांनी उशाप दिला की 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तू पुन्हा राजा होशील. म्हणजे शाप असला तरी त्यातही कृपेचं दार उघड होत असतं. ही ओवी आपल्याला सांगते की कठोर कर्म फल असलं तरी कृपा त्याला मार्ग देत असते. किती कर्मफल कठीण असू द्या, सद्गुरूंची कृपा त्याला मार्ग देते. सद्गुरूंचा राग शेवटी शुद्धीकरणासाठी असतो. सद्गुरू आपल्या शिष्यासाठी नव्हे तर आपली चूक दाखवून उन्नती करण्यासाठी असतात. एखादा शिक्षक विद्यार्थ्याला कठोरपणे समजवतो. विद्यार्थ्याला त्या क्षणी वाईट वाटतं, काय बोलले गुरुजी मास्तर. पण काही वर्षांनी तोच विद्यार्थी म्हणतो की त्या शिक्षकांनी मला वेळीच थांबवलं नसतं तर कदाचित मी चुकीच्या मार्गावर, चुकीच्या संगतीमध्ये गेलो असतो. सद्गुरूंचा कठोरपणा दिसतो, पण त्यामागे शिष्याच्या कल्याणाचीच करुणा भावना असते. बघा, उशाप देऊनी वशिष्ठ ऋषी, गेला आपुले स्थानासी, ब्रह्मराशक राजा पर्यसी, होऊन गेला वनांतर. वशिष्ठांनी उशाप दिला आणि वशिष्ठ आपल्या आश्रमामध्ये निघून गेले. राजावरती मात्र शापाचा परिणाम झाला. राजा ब्रह्मराक्षस बनला आणि राजा वनामध्ये निघून गेला. आता एक धर्मप्रिय राजा, त्याचं संपूर्ण जीवन कसं बदललं ते आपण पाहिलं. ही कथा आपल्याला सांगते की एका क्षणाच्या क्रोधातून जीवनाची दिशा बदलू शकते. राजा मुळात विद्वान होता, पराक्रमी होता, धर्मनिष्ठ होता, धर्मप्रिय होता, शूर होता, वीर होता, पराक्रमी होता, पण परिस्थिती, चुकीचा विश्वास, कपटी सेवक आणि क्रोधाची प्रतिक्रिया याच्यामुळे त्याचं संपूर्ण जीवन बदलून गेलं आणि ते ब्रह्मराक्षस झाला तो राजा. एका क्षणाच्या रागात एखादी व्यक्ती नोकरी सोडून देते. हे बॉस मला असा म्हणला, नोकरी सोडून दिली. दुसरा व्यक्ती काय करतो, रागाच्या भराभरामध्ये काय करतो, घटस्फोटच घ्यायचा म्हणतो, घटस्फोटाची भाषा करतो, सोडून जा म्हणतो, काडी मोड कर म्हणतो. तिसरा व्यक्ती रागाच्या भरामध्ये व्यवसायातली भागीदारी, पार्टनरशिप तोडून टाकतो
आणि नंतर राग शांत झाल्यावर दोघांनाही पश्चाताप होतो. काही निर्णयांचे परिणाम माघारी परत घेता येत नाहीत. क्षणिक भावना कायमस्वरूपी निर्णय म्हणजे जेव्हा क्षणिक भावना असतात ना, तेव्हा कायमस्वरूपी निर्णय देऊ नका. बघा 21 ते 30 या ओव्यांचा प्रवास कसा आहे बघा. मग शाप दिला कुणी, वशिष्ठांनी राजाला शाप दिला. मग राजाला क्रोध आला है ना, मग त्यांनी त्याला प्रतिशाप देण्याची इच्छा दाखवली. मग त्या ठिकाणी पत्नी आली, पत्नीचा विवेक आला, पत्नीनं सद्गुरूंचा मान सन्मान जपला, आत्मसंयम जपला. मग कर्मफल आलं, मग ती शरण गेली, पतीसाठी शरण गेली आणि तिच्यावरती सद्गुरू कृपा झाली आणि त्यातूनच त्या राजाला उशाप मिळाला. यातून आपल्या जीवनासाठी एक अत्यंत महत्वाचं असं सूत्र मिळतं की क्रोधाच्या क्षणी निर्णय घेऊच नये, कारण आपली बुद्धी त्या क्षणी आपली नसतेच. भावना आपल्यासाठी निर्णय घेत असते. बघा एक महत्वाचा असा गहन संदेश आहे. जो आपल्याला थांबवतो तो नेहमी आपला शत्रू नसतो. कधी कधी देवच त्या रूपाने आपल्याला विनाशापासून वाचवत असतो, म्हणून तो आपल्याला थांबवत असतो. आणि मदयंतीच्या भूमिकेतून खऱ्या जीवनसाथी आहे ना, तीच जी सुखात सोबत करतेच, पण चुकीच्या मार्गावर जाताना सुद्धा हात धरून आपल्याला ते थांबवत असते बरं का. ती अशी अर्धांगिनी असते. आज स्वतःला आपण एक प्रश्न विचारला पाहिजे, माझ्या आयुष्यामध्ये अशी कोणती व्यक्ती आहे की जी माझ्या क्रोधाच्या क्षणी मला थांबवू शकते. जर अशी कोणी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला जपलं पाहिजे, कारण कधी कधी सद्गुरु कृपा आकाशातून येत नाही, तर आपल्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीच्या, विवेकी माणसाच्या शब्दातून सद्गुरूंची कृपा होत असते. 31वी ओवी आहे. निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात, बक्षितसे अनेक जंत पशु मनुष्य आदी करुणी. आणि मग तो शापच होता, ब्रह्मराक्षस राजा झालेलाच होता. आणि या शापामुळे राजा ब्रह्मराक्षस होऊन आता निर्जन अशा निबिड अरण्यामध्ये राहू लागला. पूर्वी जो राजा धर्मप्रिय, विद्वान, दयाळू, पराक्रमी, शूर, वीर होता, तो आता पशु आणि माणसांचं भक्षण करू लागला, जीवजंत खायला लागला. एकाच व्यक्तीचं बाह्य रूप आणि जीवन कसं आणि किती बदलू शकतं हेच या प्रसंगातून आपण पाहू शकतो. मनुष्याच्या जीवनामध्ये संस्कार आणि परिस्थिती यांचा मोठा प्रभाव असतो. पण या ओवीचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की मनातील राग, द्वेष, सूड, वासना वाढत गेल्यानंतर माणसातील माणुसकी कमी होऊ शकते. म्हणून संत म्हणतात मन जपा, म्हणून समर्थ आपल्याला मनाचे श्लोक सांगतात. मन कसं करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. कारण मन बदललं की वर्तन बदलतं आणि वर्तन बदललं की जीवन बदलतं. एखादी व्यक्ती सुरुवातीला अत्यंत प्रेमळ बोलते, वागत असते प्रेमळ, पण सतत अपमान, राग, द्वेष, नकारात्मक संगती याच्यामुळे तीच व्यक्ती चिडचिडी होते, संशयी होते, कठोर होते आणि लोक म्हणतात की हा आता आधीसारखा राहिला नाही. प्रत्यक्षात बाहेरचा माणूस बदललेला नाहीये, त्याचं बदललंय ते अंतर्मन. मनामध्ये कोणते संस्कार वाढवतात त्याच्यावरती आपलं व्यक्तिमत्व घडत असतं आणि त्यानुसारच ते बाहेर येत असतं. ऐसे क्रमिता तैवणी मार्गस्थ दाम्पत्य दोन्ही, ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी, देखिला राक्षस भयासुर. असं दिवस क्रमित होत होते, दिवस जात होते, आयुष्य पुढे चाललं होतं. एक दिवस एक ब्राह्मण दाम्पत्य त्या जंगलातून प्रवास करत होतं आणि त्यांच्या समोर ते भयंकर असा त्यांना तो राक्षस दिसला, तो ब्रह्मराक्षस. मग ज्यांनी समोर मृत्यू उभा राहिल्याचं त्यांनी पाहिलं त्या ब्राह्मण दाम्पत्यानं. मग जीवनामध्ये काही संकट आपण स्वतःहून निर्माण केलेली नसतात, ते अचानक आपल्या समोर आपल्या वाट्याला येतात. या ब्राह्मण दाम्पत्याचा राक्षसाची कोणताही संबंध नव्हताच, कधी काय संबंध होता, तरी ते त्यांच्या कर्माच्या परिणामाच्या मार्गामध्ये आले. रस्त्याचा नियम आपण पाळून गाडी चालवत असतो, पण येणारा समोरचा तो निष्काळजीपणे येतो, उलटा सुलटा रॉंग साईडने येतो, ऍक्सिडेंट होतो, अपघात होतो. त्याची चूक नसतानाही त्याला तो नाहक त्रास भोगावा लागतो. म्हणून जीवनातील प्रत्येक घटना आपल्या कर्माचीच शिक्षा आहे असे सरसकट म्हणणे योग्य नाही.
कधी कधी आपण दुसऱ्याच्या कर्माच्या परिणामांना देखील सामोरं जात असतो. संकट आली म्हणून मीच दोषी असं समजू नका, पण संकटात आपली वृत्ती कशी ठेवायची हे मात्र आपल्या हातामध्ये असते. येऊनी धरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी, घेऊन गेला भक्षावयासी विप्र स्त्री समागमे. मग राक्षसाने त्या ब्राह्मणाला पाहिलं. त्याने वाघाने आपल्या भक्ष्याला पकडावे है ना, असं घट्ट नरडीला, तसं त्या ब्राह्मणाला घट्ट पकडलं. वाघ जसा आवडतो ना आपल्या भक्ष्याला, तो त्याला खाण्यासाठी पुढे पुढे जाऊ लागला. त्याची पत्नी त्याच्या सोबत होती, त्या ब्राह्मणाची पत्नी. आता तिच्या समोर तिच्या पतीचा जीव आता धोक्यामध्ये आलेला आहे. इथून कथा म्हणजे प्रेमाची खरी परीक्षा असलेली कथा सुरू होते. सुखामध्ये प्रत्येक जण सोबत असतो, पण संकटाच्या क्षणी कोण असतं? पण संकटात कोण साथ सोडत नाही, कोण साथ सोडतं, तिथं खरे आपल्या प्रेमाची ओळख होत असते. चांगली नोकरी असताना, पैसा असताना, सगळं जीवन सेटल रुटीन चालू असताना सगळं व्यवस्थित असतं आणि मग सगळी नाती सुंदर दिसतात, भासतात सुंदर. पण जेव्हा एखादं आर्थिक संकट येतं, आजारपण येतं, अपयश येतं, तेव्हा आपल्या मागे खंबीरपणे कोण उभं आहे, कोण उभं राहतं, तेव्हाच त्या नात्याची डेफिनेशन स्पष्ट होते. सुखातील सहवास नाते दाखवतो आणि दुःखातील साथ नात्याची खोली दाखवतो. बरोबर आहे? पुन्हा श्रवण करा. सुखातील सहवास नातं दाखवतं, जे वरवरून गुलाबी दिसतं, सुंदर दिसतं, पण दुःखातील साथ ही नात्याची खोली, ते नातं किती खोलवर रुजलं हे दाखवत असतं. अतिशोक करी ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षसा चरणी, राखे मजला अहेवपणी, प्राणेश्वराते सोडी पितया. ब्राह्मणी प्रचंड दुःखी झाली, कष्टी झाली. ती राक्षसाच्या चरणी पडली, पाया पडायला लागली आणि त्याला विनंती करू लागली, माझ्या पतीला सोडा, मला विधवा करू नका, माझ्या पतीचे प्राण वाचवा. तिच्या शब्दांमध्ये भीतीपेक्षा सुद्धा तिच्या पतीवर असलेलं प्रेम आणि संसार वाचवण्याची आर्तता होती. ती केवळ पतीवरील आसक्ती नव्हती बरं का. इथे एक व्यापक तत्व आहे. ज्याच्याशी आपण मनाने जोडलं जातो त्याच्या दुःखात आपलं मन ही दुःखी होत. आध्यात्मिक जीवनात ही अशीच भक्ती पाहिजे आपल्याला. देवापासून आपण वेगळे आहोत असं न वाटता, तू माझा आणि मी तुझा आहे, विठू माझा लेकरू बाळा, अशी अंतःकरणातील नाळ आपण जोडली पाहिजे त्याच्याबरोबर. खरं प्रेम स्वतःच्या सुखापेक्षा प्रिय व्यक्तीच्या जीवनाला जास्त महत्व देते, ते खरं प्रेम. न भक्षिगा माझा पती, माझी तयावरी अतिप्रीती, मज भक्षिगा म्हणे सुमती, वल्लभाते सोडूनिया. मग ती ब्राह्मणी त्या राक्षसाला विनंती करते, माझ्या पतीला खाऊ नका, माझ्या पतीवरती खूप जास्त प्रेम आहे आणि तुम्ही माझ्या पतीला न खाता मला खा, त्यांच्या ऐवजी मला खा, पण माझ्या पतीला सोडा. ती तिची जीव देण्याची तयारी त्या ठिकाणी दर्शवत होती. तिच्यासाठी स्वतःचं जीवन महत्वाचं नव्हतंच, पतीचं जीवन अधिक महत्वाचं होतं. ही भावना आपल्याला त्याग शिकवते, त्याग. पण याचा व्यापक आध्यात्मिक अर्थ असा आहे की स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करणे म्हणजे प्रेमाची उच्च पातळी आहे. भक्तीमध्ये साधक म्हणतो, देवा माझे सुख नको, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. आई आपल्या मुलासाठी अनेक त्याग करते. ती स्वतः कमी खाते पण मुलांना जास्त खाऊ घालते. स्वतः थकलेली असते पण मुलांसाठी जगते. हे केवळ कर्तव्य नाही तर त्यागातून व्यक्त होणारं प्रेम आहे. जिथं मी कमी होतं